उद्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार। उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती। पाक सैन्याकडून पीओके मध्ये नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। युद्धाची शक्यता असल्याने पाककडून नागरिकांना ढाल म्हणून उपयोग। पंजाबमध्ये 2 पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक। भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली अटक। दोघांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI सोबत संबंध असल्याचं उघड। पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा। पहलगाम हल्ल्याशी पाकचा संबंध जोडण्याचा खोटा प्रयत्न। हल्ल्यानंतर भारताच्या चिथावणीखोर कृती, शरीफ यांचं वक्तव्य। सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य। पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची दरपोक्ती। तर भारतानं हल्ला केल्यास अणुबॉम्बचा वापर करू, पाकचा रशियातील राजदूत मोहम्मद जमालीची पोकळ धमकी। काश्मीर खोऱ्यामध्ये LOC वरती पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरमधील 8 भागांमध्ये अंधाधुंद गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। तुम्हाला शिवसेना चालते मग भाजप का नाही? अजितदादांचा शरद पवारांना सवाल। तर विकासासाठी केंद्राची साथ हवी असल्याचाही अजितदादांचा पुनरुच्चार। लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला पैसा तुमच्या खिशातला होता का? संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांना टोला। तर अजितदादा अर्थ खातं उत्तम चालवतात, राऊतांकडून कौतुक। अमूल नंतर आता गोकुळ दूधही महागलं। गोकुळच्या गाईच्या दुधामध्ये 2 रुपयांची वाढ, ग्राहकांच्या खिशाला कात्री। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा। गोंदिया, बीड, धुळे, लातूर आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई। अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। कोकणातही 500 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। वादानंतर अखेर उल्लू ॲपचा हाऊस अरेस्ट प्रकरणी जाहीर माफीनामा। हाऊस अरेस्टचं प्रसारण तात्काळ थांबवलं, सर्व भाग हटवण्यात आलेत।